जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही प्रबळ दुर्गाचा ट्रेक करणार आहे। तर मागच्या स्पॉटला आम्ही आलो होतो, त्या स्पॉटलाच स्टार्टिंग पॉईंट आहे कलावंतीन दुर्ग आणि प्रबळ दुर्गाचा स्टार्टिंग पॉईंट आहे। तिथूनच आम्हाला पुढे जो ट्रेक करायचा आहे। तर मित्रांनो, आपण जसं मागच्या वेळेस कलावंतींसाठी आलो तसंच सेम आहे, फक्त मी इथे एक ॲड करेल की तुम्ही जर येत असाल वाया ट्रेन तर तुम्हाला दोन्ही सोर्स आहेत की तुम्ही ओल्ड पनवेलने पण येऊ शकता आणि न्यू पनवेलने पण। मी प्रेफरन्स करेल, तुम्हाला सांगेल की ओल्ड पनवेलने या, तिथून ओल्ड हायवे जवळ इथून आहे। जर तुम्ही शेडूंग टोल नाका क्रॉस केला तर वाधवाची जी कमान लागते तिथून तुम्ही लेफ्ट मारायचा आहे आणि तिथून जवळजवळ 4 किलोमीटरवरती कलावंतीन आणि प्रबळचा स्टार्टिंग पॉईंट आहे। तसं तुम्ही शेडूंग गावातून पण येऊ शकता जर तुम्ही 4 व्हीलर नेत असाल तर तो रोड चांगला आहे आणि तसा वाधवाचा पण आहे, पण एक 100-200 मीटरचा रोड खराब। मित्रांनो, माझ्याबरोबर आज माझे मामा हे नवीन व्यक्ती ॲड झालेत, त्यांच्याशी ओळख करून देतो। तानाजी मोरे गॅकमध्ये कामाला आहेत आणि हा माझा भाऊ दरवेळेसप्रमाणे अनिकेत ज्ञानदीपमध्ये बँकेचा मालक। हे सुंदर असं रेखांकित केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। कलावंती दुर्ग प्रबळगड मी आलो होतो, इथे पुढेचं वॉटरफॉलचं पाणी होतं, पण आज फक्त 1 वीक मग पाऊस पडला नाही तर पूर्ण सुकून गेले। हे व्हिडिओमध्ये पण मी हे कव्हर केलं होतं। हा व्ह्यू मला खूपच आवडला, सुंदर व्ह्यू आहे। तेव्हा तिथे झोपाळा करताना दुसरे ट्रेकर दिसत आहेत। हा अनुभव खूप कमी लोक घेतात। बघा ना, आता तुम्ही लहानपणीची आठवण येईल झोपाळा घेतानाची, पाहू शकता तुम्ही। हा व्ह्यू तुम्ही मागच्या वेळेस माझ्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये, त्यावेळी इथे वॉटरफॉल होता, पण आता तो पाऊस नसल्या कारणाने सुकला आहे आणि आपल्याला आता इथून वरती जायचं आहे। तुम्ही रस्ता चुकू शकता जर ह्या वेने जाल तर तुम्हाला ही टपरी दिसेल, इथून तुम्हाला वरच्या साईडला जायचं आहे। तुम्हाला प्रबळगडाचं हिस्ट्री बॅकग्राऊंड सांगतो की जर तुम्ही या प्रबळगडावरून जर बघाल समोर कलावंतीन, जो मागच्या ट्रॅकमध्ये मी कव्हर केला होता, त्या ट्रेकमध्ये कलावंतीन हा एक सरळ उभा डोंगर आहे। तो प्लॅच्यू एक तुम्ही म्हणू शकता की वॉच टॉवर आहे कलावंतीन। हा कलावंतीन दुर्ग त्यासाठी होता की तो प्रबळगडाचा वॉच टॉवर होता तो, आणि तो आसपासचा एरिया कव्हर करतो। मागच्या वेळेस माझ्या व्हिडिओत हाय स्पॉट कव्हर केला होता, त्यावेळी सुंदर असा वॉटरफॉल होता। यावेळेस बघू शकता तुम्ही हा वॉटरफॉल पूर्ण हळूहळू कोरडा होत चालला आहे। हा स्पॉट होता, धबधब्यात थोडा फुल होणार आहे, मग पुढची जी ट्रेक आहे ती पूर्ण करणार आहे। मामांना आज त्यांच्या कॉलेज वयाची आठवण येते, आज ते एकदम लहान मुलासारखे खेळत आहेत, तुम्ही बघू शकता। इथे आलं की हेच होतं की निसर्गात आलं की तुम्ही विसरून जाता की तुम्ही कोणत्या वयात आहात, कोणत्या पोस्टला आहात, हे सर्व काही विसरून तुम्ही निसर्गात। इथून तुम्हाला राईट मारायचं आहे, इथून राईट मारला की वरती तुम्हाला कलावंतीन आणि प्रबळ दुर्गला जायला। वरती आलात की हे गाव लागेल, या गावाचं नाव माची प्रबळ आहे। ह्या गावातूनच तुम्हाला एक लेफ्ट जो आहे तो कलावंतीनला जातो आणि एक राईट जो आहे तो प्रबळ माचीला जातो। इथे पाहू शकता तुम्ही महालक्ष्मी हॉटेल आहे, इथे म्हणजे तुम्हाला रूम सर्व्हिस आहे, त्यानंतर टेंट सर्व्हिस आहे, गाईड आहे। तुम्ही राईटला गेलात तर प्रबळगड, हा बघा हा बोर्ड दिसेल तुम्हाला, कलावंतीनला लेफ्ट आहे, लेफ्ट मारून इथून तुम्हाला जायचं आहे आणि राईट मारला तर इथे तुम्ही प्रबळगडला जाऊ शकता। तुम्ही बघू शकता ह्या 2 गडांचं विभाजन एका दरीने केले। ही दरी जी आहे, ह्या दरीने या 2 गडांचं विभाजन केलं। एक साईडला आहे कलावंतीन दुर्ग आणि एक साईडला आहे प्रबळ दुर्ग। आता आपल्याला प्रबळ दुर्गावर जायचं आहे। हा प्रबळ दुर्गचं समोर चढाई करायची, तुम्ही बघू शकता। हे समोर जे घर दिसतंय छोटंसं, तिथून वरती जायचं आहे। इथे असे जागोजागी मार्किंग आहे, ते मार्क फॉलो करत जायचं आहे तुम्हाला। बघू शकता तुम्ही मार्किंग परफेक्ट।
की हा लेफ्ट जो आहे तो प्रबळदुर्गला जातो आणि हा राईट जो आहे तो गावात जातो. इथे बॉटल त्यांनी ठेवलेली आहे निशाणी म्हणून. हा राईट गावात जातो आणि हा लेफ्ट जो आहे तो वरती प्रबळदुर्गला जाईल. निशाणी पाहू शकता इथे. तुम्हाला हे मार्किंग मी का सांगत आहे जागोजागी, कारण तुम्ही बघू शकता की इथे पूर्ण जंगल आहे आणि या जंगलात नेटवर्क 0 आहे आणि तुम्हाला लोकही तुम्हाला कुठे दिसणार नाहीत. ही जागोजागी मार्किंग आहे अशी की तुम्हाला फॉलो करायची, किंवा जर तुम्ही चुकलात तर तुम्हाला विचारायला लोक कुठे तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला पुढचे 600 मीटर हा पूर्ण वे जो असाच मिळणार आहे पूर्ण दगडांचा आणि जवळजवळ सह्याद्रीची सैर 40 डिग्रीमध्ये तुम्हाला चढायचे. आपल्याला आहे ना हा समोर जो आहे तो पाण्याचा वे, तुम्हाला ह्या राईट साईडने वरती जावं लागेल. मेन गाडाचा पायऱ्या चालू होतात आणि तटबंदी आहे बाजूने पायऱ्यांच्या. आजही 350 वर्षानंतर आहे ह्या पायऱ्यांचे अवशेष आहेत. पायऱ्या तशा आहेत विदाऊट मेंटेनन्स. तुम्ही बघू शकता जंगल सफारी. तुम्ही त्या जंगल सफारीमधून जर आलात तर इथे एक छोटा स्टॉल आहे. इथे तुम्ही थोडा वेळ विश्रांती करू शकता आणि इथून पुढे मार्ग आहे आपला जाण्याचा. भोपाळा आहे ते बघू शकता आनंद घेताना. हे बघू शकता ही टपरी आहे आणि ही टपरीच्या एक्झॅक्ट समोर तुम्ही बघू शकता ह्या साईडला जायला तुम्हाला राजवाडा वगैरे आहे आणि हे प्रबळदुर्गचा दुसरी साईड आहे. आणि ही वे जो आहे हा मागे हा वे जो आहे हा कलावंतींचा व्ह्यू दिसतो या मार्गाने. आम्ही ह्या मार्गाने चाललोय. तुम्ही बघू शकता हा व्ह्यू मला खूप आवडला, त्यामुळे मी आमच्या ब्लॉगमध्ये माझ्या ब्लॉगमध्ये ॲड करतो. हा बघा तुम्ही व्ह्यू एकदम. ज्यांना जंगल सफारी करायची ना त्यांनी ह्या ट्रेकला या. प्रबळगडच्या पूर्व साईडला आलात तर तुम्हाला कलावंतींचा व्ह्यू भेटेल आणि उजव्या साईडला म्हणजे पश्चिम साईडला जर गेलात तर तुम्हाला राजवाडा आहे तिथे, तो तुम्हाला बघायला भेटेल. पण मी सजेस्ट करेल की तुम्ही पहिला कलावंतींच्या साईडचा व्ह्यू बघा, एकदम अप्रतिम आहे. हे बघू शकता गडाच्या उजव्या साईडला म्हणजे पूर्व साईडला माथेरान व्ह्यू आहे. माथेरानच्या मागे आम्ही कव्हर केलो होतो, दुधानीला गेलो होतो. आणि हा लेफ्ट साईडला बघू शकता की हा पनवेल साईडचा आहे. हा समोर बघू शकता हा क्षेत्र जवळजवळ कव्हर होते. आम्ही बघू शकता समोर कलावंतीन आहे जो आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये कव्हर केला होता. त्यावेळी व्ह्यू नव्हता, त्यासाठी आज पुन्हा एकदा आम्ही आलो प्रबळदुर्गावरती. इथून पूर्ण व्ह्यू कव्हर होतो. बघू शकता ह्या पायऱ्या आणि हे वर चढत 60 डिग्री 90 डिग्री हा पूर्ण 90 डिग्रीचा पॅच आहे. तिथे लोक आज मोठ्या प्रमाणात आहे. मित्रांनो वरती आलो मी तर मला हे मित्र भेटले, शिवभक्त आहेत सर्व. आता आम्ही सर्व मिळून एक घोषणा देणार आहे. पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भाऊसाहेब जिजाई माता की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. भारत माता की जय. चहा बनवतोय आम्ही आता वरती प्रबळगडावरती. प्रबळगडाचंच पाणी आहे झऱ्याचं, आम्ही जे पाणी यूज करतोय ते. चाय झालेली आहे अशा प्रकारे. एकदम त्याचा स्मेल तर एकदम भारी आलाय. इथल्या पाण्याची चवच वेगळी येते त्या चहामध्ये. हे तुम्ही पाहू शकता ही 4 राजवाडे आहेत इथे. हा फर्स्ट, तो सेकंड, पुढे आणि त्याच्या पुढे असे लाईनीने 4 राजवाडे आहेत. आपण पहिला एक राजवाडा पाहू. राजवाड्याच्या आतला व्ह्यू. राजवाड्याचा जवळजवळ एक 10 बाय 30चा एरिया असेल एक राजवाड्याचा स्पेस तुम्ही बघू शकता. असेच सर्व राजवाडे आहेत जे 4 राजवाडे सेम लेनचे आहेत.
पण त्याचे आता काही राजवाड्यांचे अवशेष असे झालेले आहेत, बघू शकता. आता 350 वर्ष झाले पूर्ण पडलेत. कदाचित पुरातत्व विभागाने याच्यावरती काहीच काम केले नाही आहे, हे असेच पडून आहे. तर राजवाड्यापासून पुढे 1700 मीटर हे असंच सर्व जंगल आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण जंगलातला एरिया हा 1700 मीटरचा. पूर्ण शांतता, एकदम भयान शांतता इथे. हा बघा, बघू शकता. मागे पुढे कोणी नाही दिसत. मित्रांनो बघू शकता, हे मध्ये एक बुरुजाच्या मध्ये एक गणेश मंदिर लागलं आम्हाला. हे गणेश मंदिर बघू शकता, एकदम पुरातन आहे. मंदिराची मध्ये मूर्ती जी आहे ती पुरातन आहे, हे बघू शकता. नंदी आहे, हा नंदी आणि मूर्ती कदाचित खूप जुनी असेल, 350 वर्षापूर्वीचे. बाकीचे अवशेष तुम्ही बघू शकता मागे. आणि इथे त्यांनी एक बोर्ड लावलेला आहे, त्या बोर्डवरती सर्व मेन्शन केलेलं आहे की बुरुज आणि किती याचा. काळा बुरुज जो आहे तो 1700 मीटरवरती, दरवाजा 850 मीटरवर, बोरीच्या सोंड 900 मीटर. हे सर्व पॉईंट आहेत. तलाव 50 मीटरवरती आहे. तर आपण पहिला तलाव बघूयात. तुम्ही बघू शकता, हा तलाव आहे. तलाव सुंदर आहे, सुंदर व्ह्यू आहे फोटो काढण्यासाठी आणि अप्रतिम असा व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता, एकदम बघू शकता तलावाचं एकदम पिण्याजोगं आहे, एकदम क्लिअर वॉटर आहे. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, इथे मार्किंग केलेली मंदिराकडे जायला 500 मीटर आणि बुरुजाकडे जायला 1400 मीटर लिहिलेलं आहे. तर आम्ही बुरुजाकडे चाललोय. हा पूर्ण जंगलवाला एरिया. तर जरा एकटे असाल तर दोन चार ग्रुप असेल त्यांच्याबरोबर जॉईन व्हा. अशा प्रकारे आम्ही इथे मॅगीचं प्रयोजन केलं. मॅगीमध्ये आमच्या ह्या ग्रुपमध्ये दोघे अजून ऍड झाले. श्रुतेश. नाम क्या है आपका? श्रुति. इनका नाम श्रुति और आपका नाम? अंकितम. अंकिता. तुम्ही बघू शकता, हा पूर्ण वरचा प्रबळगड हा आम्ही पूर्ण ट्रॅव्हल केला लास्टच्या बुरुजपर्यंत. त्या जंगलात आहे, जंगल आणि जंगलापासून लास्ट हा जवळजवळ मला वाटतं की 3.5-4 किलोमीटरचा वरती पठार आहे. मोबाईलपासून 1 दिवस लांब आणि मुंबई शहरापासून जवळ असं ठिकाण आहे. तुम्ही नक्की विजिट करा या स्पॉटला लवकरच.